नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे स्नेहल आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी खूप 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 दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे. सॉरी, मला समजते की 1 महिन्याचा गॅप झालेला आहे, पण 1 महिन्यामध्ये खूप काही गोष्टी घडल्या की मला जमलंच नाही. बॅक टू बॅक काही ना काही चालू होतं आणि तुम्ही समजू शकता. म्हणजे जर तुम्ही आई असाल तर तुमचं बाळ आजारी असेल किंवा काही त्याला छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील तर तुमची प्रायोरिटी फक्त तुमचं बाळ असतं. त्याच्यामुळे तुम्ही कितीही प्रोफेशनली विचार केला तरी कधी कधी असं होतं की नाही काम करू शकत, राईट? तर बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ जो आहे त्या एक अगदी हलक्या फुलक्या गप्पा होणार आहेत आपल्या. म्हणजे मी एक आई आहे, तर एक आई म्हणून काही प्रॉब्लेम्स मला जे काही 1 वर्षात आले, आता 1 वर्ष झालं मला आई होऊन, तर जे काही गोष्टी मी फील केल्या किंवा प्रत्येक आई त्या फेजमधून जाते हे मला कळालं आणि ते 1 वर्षानंतर मी तुम्हाला सांगते. असं नाही की बाळ झाल्यानंतर 1 महिन्यातच आपण काही बोलून रिकाम होतो, तसं नाही करायचं आहे मला. तर आज अगदी छान अशा गप्पा मी तुमच्यासोबत मांडणार आहे की एक आई म्हणून आपण काही गोष्टी कशा मॅनेज करू शकतो किंवा कधी कधी काय होतं, आपल्याला सांगायला खूप सारे लोक असतात, पण कुणाचं ऐकायचं, काय करायचं किंवा काही गोष्टी आपण सगळ्यांशी शेअर पण नाही करू शकत. आपण एखादा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यातून काही युजफुल इन्फॉर्मेशन मिळाली तर आपल्याला असं वाटतं, हां चला आपण यांच्याशी कनेक्ट होऊ शकतोय, आपल्याला जो त्रास होतोय किंवा ज्या आपल्या फिलिंग्स आहेत त्या यांना कळालेल्या आहेत. तर त्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवते आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे आपल्याला आयुष्यभरात कधी काही फील होत नाही, कधी वाईट वाटत नाही, कधी आपण इतका विचार करत नाही जेवढा आपण प्रेग्नन्सीत विचार करतो, आई झाल्यानंतर म्हणजे बाळंतीण असताना विचार करतो किंवा आपलं बाळ 1 ते 2 वर्षाचं होईपर्यंत आपण असं हेल्पलेस फील करतो की असं आपल्याला वाटतं आपण दुनियेत एकटेच आहे का. नाही, या जगात खूप सारे आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीतून जातात, सगळे प्रॉब्लेम्स फेस करतात, पण या प्रॉब्लेम्सवर बोलायचं कोणाला नसतं. आणि कसं असतं, साधारणतः प्रत्येकाला एक वाक्य बोलायची सवय असते. आम्ही आमच्या काळात तर 5-5 मुलं सांभाळली, आम्ही आमच्या काळात तर हे केलं, आम्ही आमच्या काळात तर हे करून टाकायचं, आम्हाला नाही बाई असा काही त्रास झाला, आमच्या काळात नव्हते बाई डायपर आणि काही, आमच्या काळात आहे ना फक्त लंगोटच वापरायचे आणि तेच सारखे धूत बसायचे. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या काळाशी कम्पेअर केली जाते, तर तसं नसतं. प्रत्येक काळ हा वेगळा आहे, प्रत्येक काळामध्ये येणारे चॅलेंजेस वेगळे आहेत. प्रत्येक काळामध्ये घराचं स्ट्रक्चर जर बदलतं तर प्रत्येकाची लाईफस्टाईल पण बदलणार की नाही. सगळ्या गोष्टी बदलतात, पण मान्य कोणालाच करायच्या नसतात. तर आई, एखादी मुलगी म्हणजे एखादी स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिला खूप इमोशनल सपोर्टची गरज असते. म्हणजे आई झाल्यानंतर तुम्ही पहिला जो महिना आहे तुमचा बाळंतपणीचा, तर असं होतं की डिलिव्हरीनंतर माझा स्वतःचा 15 दिवस तर असे गेले की मला समजतच नव्हतं. आपल्याला एवढा मोठा आनंद मिळालेला आहे, आपल्याकडे इतकं सुंदर गोड बाळ आहे, तर मी खुश का नाही आहे, म्हणजे मला वाईट का वाटतंय, मी का रडतेय. म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे बिलकुल नव्हती आणि काही गोष्टी आपण आपल्या मोठ्या लोकांशी कधी बोलतच नाही, म्हणजे समजत नाही. आणि कधी कधी काय होतं, बाळ असलेल्या घरामध्ये खूप कामं असतात, म्हणजे सगळेजण कामं करतात तरी असं होतं की मनुष्यबळ कमी पडतं. मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की आपण कसं कुणाशी फ्रीली बोलू शकणार, म्हणजे आपण जर आपले प्रॉब्लेम सांगत बसलो तर त्यांना कामाची एनर्जी कुठून मिळणार, असे काही मुद्दे असतात. तर ह्या गोष्टीसाठी मला तुम्हाला काही सांगायचं आहे की जो पहिला महिना असतो किंवा पहिले 15 दिवस असतात ते म्हणजे कसं होतं, एक तर 9 महिन्याची प्रेग्नन्सी असते, तुमची बॉडी खूप साऱ्या चेंजेसमधून, इमोशनल स्ट्रेसमधून, जर तुम्हाला त्रास झाला असेल तो तर वेगळाच. म्हणजे फिजिकल त्रासविषयी तर मी काही बोललेली नाही, मी तर आज फक्त इमोशनल गोष्टींविषयी बोलणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टींमुळे खूप फरक पडतो. आणि डिलिव्हरीनंतर पण असं होतं की ह्या सगळ्याचा विचार जो आहे त्या 15 दिवसामध्ये, म्हणजे असं होतं की एक बाळ आपल्या 9 महिने पोटामध्ये आणि अचानक असा खाली खाली सगळं वाटायला लागतं. असं वाटतं की अरे, आपल्याकडे 9 महिने पोटात असलेलं बाळ आता पोटात नाही आहे. म्हणजे ती पण एक अटॅचमेंट बनलेली असते. जरी हातात तुम्हाला ते मिळालं असलं तरी असं वाटतं की असं एक रिकामं पण येतं. काम भरपूर असतं तुम्हाला, असं काही नाही आहे की तुम्हाला खूप वेळ मिळतो वगैरे, काही नाही. तुम्हाला फीडिंग करावं लागतं, तुम्हाला बाळाला घेऊन फिरावं लागतं, तुम्हाला जागरण करावं लागतं, सगळं करावं लागतं. पण तरीही हे सगळं करताना आईच्या मनात
असा विचार येतो की मी एकटी पडली आहे का, मला हे जमत का नाही आहे. कधी कधी असं होतं, समजा म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी, सी सेक्शन डिलिव्हरी या दोन्हीचे त्रास वेगळे असतात. तर सी सेक्शन नंतर टाके स्टिचेस दुखतात, तर चालता येत नाही. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की आपल्याला असं वाटतं, अरे आपल्याला साधं चालता येत नाही, आपल्याला साधं हे करता येत नाही. आणि मग कोणीतरी येऊन तुम्हाला म्हणतं, अरे आम्हाला तर जमलं होतं, मी 10 दिवसात चालायला लागले, मी 5 दिवसात चालायला लागले, माझं असं झालं, माझं तसं झालं. पण होतं असं, ती जी आधीची पिढी असते ती असते 25 ते 30 वर्ष आधी घडलेली घटना सांगत असते. आणि त्यांची ती रिसेंट घटना नसल्यामुळे त्यांना ते आठवत नाही, बिलकुल आठवत नाही. फक्त म्हणताना पुढच्या पिढीला सांगितलं असं जातं, काय नाही हे होऊन जातं, काय नाही ते तू होऊन जातं. तर तसं नसतं. प्रत्येक गोष्टीला वेळ हा द्यावा लागतो. तुम्ही पण स्वतःसाठी व्यवस्थित वेळ द्या. म्हणजे कुठला व्हिडिओ पहा किंवा काही असं मोटिवेशनल पहा किंवा तुमच्या मैत्रिणींशी बोला. म्हणजे मदतीची जी गरज असते, बोलण्याची जी गरज असते, ती तुम्ही तुमची पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला जर इमोशनल सपोर्ट चांगला मिळाला तर तुम्ही यातून लवकर बाहेर येऊ शकाल. कारण की बाळ असलेल्या घरामध्ये सगळ्यांना खूप कामं असतात, स्पेशली आई पण खूप दमलेली असते आणि या सगळ्या इमोशनल स्ट्रेसमधून जात असते. तर समजा आपण आपलं मन कोणासोबत आपण मनमोकळेपणाने गप्पा मारल्या तर या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर येऊ शकतो. आणि हे अगदी नॉर्मल आहे, त्यात काही असं वेगळं नाही की हे सगळं माझ्यासोबतच का होतं आहे, मलाच का जमत नाही आहे, माझ्यात काही कमी आहे का, मी काही चांगली आई नाही आहे का. ह्या इन्सिक्युरिटीज निर्माण होतात. प्रत्येक आईला यातून जावं लागतं. फक्त ह्या विषयावर बोलण्याची गरज आहे असं मला वाटतं. मी या विषयावर वेगवेगळे व्हिडिओज घेऊन यायला तयार आहे, पण जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की कळवा. कारण की खूप सेन्सिटिव्ह असा टॉपिक आहे, ह्याच्यावर कोणीही काही ट्रोल वगैरे करू नका. खूप साधा असा विषय आहे हा. खूप जणी आई होतात किंवा त्याच्यात फार काही वेगळं केलं असं नाही आहे, पण एक आई खूप साऱ्या बदलातून जाते. त्या बदलाला तिला ॲक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागतो. फक्त तिला समजत नाही की मी हे कसं ॲक्सेप्ट करू. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला होता. जगातील सगळ्या आयांना माझा नमस्कार. कारण एक आई झाल्यानंतरच कळतं की आई कुठल्या कुठल्या कशा कशा परिस्थितीतून पुढे जाते, त्यांना मोठं करते, स्वतः मोठी होते, घर सांभाळते. तर सगळ्या आयांना माझा शतशः प्रणाम. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा. बाय.